मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. पिनकोड नंबर आहे 425508 आणि आजची तारीख आहे 15 जून 2026, वार सोमवार. काल आपण रात्री व्हिडिओ टाकलेला आहे सोमवती अमावस्येचा. 595 चुकीने 594 लिहिलं गेलं होतं, पण तो 595 आहे, दुरुस्ती केली गेली आहे. हा व्हिडिओ आहे 596 नंबरचा. जी सोमवती अमावस्या सकाळ पावतर आहे 8 वाजूनच्या नंतर काही, परंतु हे सूर्योदयकालीन असल्याने या अमावस्येचा प्रभाव सूर्यास्तापर्यंत राहणार आहे. म्हणून ती उपासना आपण दिवसभरात केव्हाही करू शकतात. काही काळ असा असतो, तो काळ पूर्ण स्वर्गीय लोकांसाठी असतो. भाद्रपद कृष्ण पक्ष, आपण ज्याला महालय पक्ष म्हणतो, काही लोक त्याला पित्तरपाठा म्हणतात, काही लोक त्याला श्राद्ध पक्ष म्हणतात. हा पूर्ण स्वर्गीय लोकांसाठी असतो, जीवित लोकांसाठी मुळीच नसतो. कारण ह्या काळामध्ये आपले जे पूर्वज आहे, पुण्यात्मे आहे, स्वर्गीय झालेले आहे, ते पृथ्वीवर येत असतात आणि आपल्या घरी येतात. घरी त्यांचा वास असतो, आत्मा असतो. आत्मा आपण एक म्हणतो, पण आत्म्याचे प्रकार अनेक आहेत. जो सूक्ष्म मूलतः आत्मा असतो तो मात्र तसाच राहतो आणि तो या काळामध्ये खाली येतो, आपल्या घरामध्ये येतो. म्हणून ह्या दिवसामध्ये सर्वांनी या पक्षामध्ये, किंवा अक्षय तृतीया आहे, अधिक महिना आहे, आता शेवटचा दिवस आजचा आहे, याच्यामध्ये अधिक महिन्यामध्ये खास करून हा पक्ष श्राद्ध पक्ष पूर्वजांसाठीच आहे. कारण याच्यामध्ये लग्न, मौंज, साखरपुडा, शुभकार्य, वास्तू, गृहप्रवेश वगैरे, वास्तुशांती वगैरे काहीही होत नाही. तीर्थयात्रा करायच्या असतात. तर तीर्थयात्रा या साधारणतः महाकालेश्वर, नाशिक, मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर, म्हणजे जे मशानभूमीतले जे शिव आहे, शव म्हटलं त्याला, तिथे जाऊन नमस्कार करणं, पूजापाठ करणं हे संयुक्तिक असते. याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण शुद्धतेचं आचरण केलं पाहिजे, शुद्धतेचे विचार केले पाहिजे. कुठलीही गोष्ट आपल्याला या ठिकाणी अशुभत्व येणारी नसायला हवी. असो, आजचा विषय आपण घेणार आहोत विवाहातील अडथळे. विवाहातील अडथळे आपण बघत असताना विवाहात अडथळे का येतात? ज्योतिषशास्त्राप्रमाणे आपण जर पाहायला गेले तर मंगळ हा विवाहाला अडथळा करणारा ग्रह आहे, शनी हा विवाहाला अडथळा करणारा ग्रह आहे, राहू केतू हे विवाहाला अडथळा करणारे ग्रह आहे, रवी हा अर्धा पापग्रह मानला जातो, हा पण अडथळा करणारा ग्रह आहे. काही वेळेला गुरु हा पुण्यकारी ग्रह आहे, चंद्र हा सुद्धा पुण्यकारी ग्रह आहे, बुध हा नपुसक ग्रह आहे, शनी हा पण नपुसक ग्रह आहे. आता शनीचे 2 प्रकार आहे. कुंभ राशीचा शनी हा उत्साहित असतो, मकर राशीचा शनी हा झोपलेला अवस्थेत असतो. मिथुन राशीचा बुध हा कुंडलीमध्ये आपण जर पाहायला गेले तर हा बौद्धिक असतो, बुद्धीने चालणारा ग्रह असतो हा. आणि कन्या राशीचा स्वामी पण बुध असतो, तो मात्र व्यवहारी असतो. या ठिकाणी भावना कमी असतात. वडिलांनी करोडो लाखो रुपयाची संपत्ती दिल्यावरही हा बुध कन्या राशीचा हा बाप बेट्याचे व्यवहार करायला लागतो. असा बुध ज्यांचा प्रभावित असतो, अशी मुलं वडिलांनी काही पैसे मागितले तरी देत नाही आणि मग वृद्धापकाळी वडिलांची, आईवडिलांची आर्थिक पिळवणूक होतं ती याच ठिकाणी. बाप बेटाचा व्यवहार हा शब्द चुकीचा मानला जायला पाहिजे, डिक्शनरीतून खोडायला पाहिजे. परंतु काही अंशी सर्वच जण आई वडील जे असतात ते भावनाशील असतात.
त्यामुळे ते सर्व संपत्ती काही वर नेत नाही. माझ्या बहिणी पण काही नेली नाही. सर्व संपत्ती मुलांसाठी, बाळांसाठी, सुनांसाठी, नातवांसाठी, वंशासाठी ती देत असतात. परंतु त्याची परतफेड मुलं करत नाही. आता मुलं करायला पाहिजे, परंतु मुलं या ठिकाणी काय करतात, त्याची पत्नी, त्यांची मुलं, नातू त्यांचे मागे वळून हे बघत नाही. आणि मगच मात्र कर्मकहाणी सुरू होते. आणि मग यांचे मुलामुलींचे विवाह हे अडकून राहतात. ते याचमुळे, कारण कोणी आज पाणी विकत मिळते, 20 रुपये 25 रुपये लिटर पाणी विकलं जाते. विमानतळावर गेले तर 200 रुपये लिटर पाणी आहे. तीच बाटली 200 रुपयाला विमानतळावर विकली जाते. असं असताना एवढी संपत्ती देऊन त्याची परतफेड होत नसेल तर मग ज्या तऱ्हेने तुम्ही कर्म करतात त्याच तऱ्हेनं तुम्हाला ते आपल्या पुढे येत असेल. सुनबाई सेवा करत नाही, चाकरी करत नाही, मुलगा सेवा चाकरी करत नाही, मग ते त्यांची येणारी सून पण तसंच करते. पण आता व्यवहारीपणा जास्त झालेला आहे. म्हणून मग सूनच नको नशिबामध्ये, अशा तऱ्हेने मग जावईच नको नशिबामध्ये. म्हणून अशांचे कर्मकहाणीनुसारही विवाहाला अडथळा येत असतो. ज्योतिषशास्त्रामध्ये पुष्कळसे ज्योतिषी हे गुरु बघत असतात. आणि गुरु बघत असल्या कारणाने त्यांचं निदान चुकते. कारण गुरु हा विवाहाचा कारकग्रह नाही. गुरु हा भजन कीर्तनाचा ग्रह आहे. तो मंदिरात राहतो, त्याला संतती नाही. आणि तो सात्विक विचाराचा ग्रह आहे. शुक्र बघावा लागतो. शुक्र जसा विवाहस्थानाकडे सरकत जातो तेव्हा स्थळं येतात. आणि याच्यामध्ये राहू आला, केतू आला, किंवा चांडाळ योग आला, शनी चंद्राचा, शनी रवीचा कुयोग आला, मंगळ आला, मंगळ वय स्थानात आला, शिरोभागी उदयमान आला, चतुर्थ स्थानात मातृभावी आला, सप्तम भावात विवाहस्थानी आला, आणि मृत्यूभावी अष्टमस्थानी आला. हे गोचरीचे, मूळ पत्रिकेत नाही, जन्मपत्रिकेत नाही आहे. परंतु जो गोचरीचे म्हणजे वर्तमान स्थितीची ग्रहाची चाल असते, ग्रहाची स्थिती असते, ग्रहाचं जे प्रमाण असते, त्याच्यामध्ये हे असले तर मात्र येणारे स्थळं ही आपल्या घरापासून परतून जातात, आपल्या घरापावतर येत नाही. आणि आली तर आपल्याला जी आवडतात ती होकार नकार देत नाही आणि नकोती मागे लागतात, असेही बघायला हवं असतं. आता याच्यासाठी काही उपासना आराधना पण असतात, त्या करून द्यायला पाहिजे. परंतु काही वेळेला काय असते की उपासना आराधना करत असताना ती योग्य ठिकाणी व्हायला पाहिजे. योग्य ठिकाणी व्हायला पाहिजे तरच आपल्याला त्याचे फळ मिळते, त्याचा लाभ मिळतो. शनी शिंगणापूर हे शनीचं तीर्थस्थान नाही. इथे शनीचा अभिषेक वगैरे केला तर तुमचं समस्या जे मूलतः आहे ते निवारण होत नाही. शनीची स्थानं आपण पाहिलं तर उज्जैन क्षेत्री आहे. इथे विक्रमादित्य राजाला 7.5 लागली होती. ती राक्षस भुवन बीडजवळ आहे. तिथे गुरुला 7.5 लागली होती ती. आणि त्यानंतर बीडमध्ये अर्धशक्तपीठ आहे गावामध्ये. आणि शनी मांडळ नंदुरबारजवळ आहे, जो काळ्या घोड्याचा इतिहास झाला होता. शनी बनून आले होते आणि विक्रमादित्य तिथे बसला आणि तो आकाशात उडाला, झेप घेतली त्या घोड्याने. असा जो इतिहास तिथे घडला आहे ते तीर्थस्थानं असतात. आता अयोध्यातील राम मंदिर हे जसं महत्त्वाचं आहे, ते जन्मठिकाण आहे, तसं आपल्या गावातील राम मंदिराला तितकं महत्त्व नाही आहे. पण तीर्थक्षेत्र जे म्हटलं जाते त्याला काही विशिष्ट हा आधार असावा लागतो, इतिहास असावा लागतो. त्याशिवाय ते तीर्थक्षेत्र होऊ शकत नाही. की तिथे प्रत्यक्ष परमेश्वराच्या घटना, ग्रहांच्या घटना होत असतात, त्यालाच तीर्थक्षेत्र मानले जाते. असं असताना आपल्याला मूळतः जन्मतःच पहिल्या दिवशी बालक झालो, बालिका झाली आणि आपण कुंडली काढली तर त्या दिवशी आपल्याला त्या कुंडलीतील व्यक्तीचा विवाह कसा होणार आहे, कुठे होणार आहे, कुठल्या दिशेला होणार आहे, दोघांच्या वयामध्ये किती अंतर असणार आहे, स्थळाचा वर्ण कसं म्हणजे रंग कसा असणार आहे, त्या स्थळाचा स्वभाव कसा असणार आहे,
सासू सुनाचे संबंध कसे असणार आहे, आईवडिलांचे संबंध कसे राहणार आहे, अफेअर आहे, अफेअर असलं तर ते टिकणार आहे का चालू राहणार आहे का काहीही. माझ्याकडे एक अशी कथा आली होती, म्हणजे की मी त्यावेळेला माझी पत्नी होती. मी हे बघत असताना माझ्या पत्नीचं सूचना केली, कारण तिच्याही हातात ती पत्रिकाच होती. ती म्हणे, बाबा गर्भयोग बघा बरं. मी विचार केला, यांचा विवाह व्हायचा अजून आणि गर्भयोग काय बघायचं आहे. पण तिचं ते वाक्य ठरलेलं होतं, कारण ते लग्नाला झालं, साखरपुडा होऊन झाल्यावर माझ्याकडे आले आणि त्याच्यामध्ये ती गर्भवती असावं असं निदान माझंही झालं, माझ्या पत्नीचंही झालं. आता हे सांगावं कसं, हा एक प्रश्न होता. आणि जवळचं असल्या कारणाने ते सांगावं लागलं. आणि त्याप्रमाणेच ती स्त्री 6 महिन्यात गर्भवती झाली आणि बाळ आहे. आज ते बाळ आपण जर पाहायला गेले तर 10-12 वर्षाचं असेल आणि त्यांना ते वागवावं लागत आहे, कारण गर्भपात करणं आता गुन्हा होता, कायद्याने गुन्हाच आहे, म्हणून तेही नाही, पण निमूटपणे ते वागवावं लागत आहे. आता अशाचं मार्गदर्शन आपण जर बघायला गेले तर आपल्याला ज्योतिषशास्त्राद्वारा मिळते. म्हणून विवाह करताना, विवाह ठरवताना कुंडली मिलन करूनच ठरवायला पाहिजे, अशा काही गोष्टी आहेत. आता आमच्या जवळपासच्या खेड्यामध्ये एक अशी गोष्ट झाली की विवाह झाला. विवाहाच्या संध्याकाळी जे बेडरूम सजवली गेली आणि त्याच्यामध्ये वर आणि वधू गेले आणि वधूने स्वच्छ सांगितलं, तुम्ही थांबून जा. वराला सांगितलं की तुम्ही थांबून जा, माझं अफेअर आहे आणि मी अफेअर चालू ठेवणार आहे. हे तुम्हाला मान्य असेल तर आपण इथे या खोलीमध्ये राहू शकतात, नाहीतर तुम्ही बहिर्गमन करावं. तोच वर हापकून गेला. काय प्रश्न समोर उभे राहिला असं त्याला झालं, काय करावं समजेन असं झालं. तो ताडखंड घराच्या खोलीच्या बाहेर आला. आईवडिलांना ही गोष्ट सांगितली. आईवडीलही चक्रा करून दिले. पण एवढं खरं की ह्यामुळे ते त्रासातून मुक्त झाले, पण त्याच्यासाठी खर्च पण करावा लागला आणि पण ते निसटलं, खर्च परवडला. पण ही गोष्ट मान्य होत नाही कोणालाही, कारण की काय, स्त्री जात असो का पुरुष जात असो, परसंबंध हा कोणालाही सहन होत नाही. परंतु वर्तमान जगतामध्ये जे रिलेशनशिप सांगितली आहे, कायद्याने मान्यता दिलेली असल्यावर मग असे प्रकार होणारच. आता पाश्चात्य देश आणि आपला देश याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आपण संस्कृतीशील वागणारे लोक आहोत. संस्कृतीशील आपला भारत देश आहे आणि ते परंपरा आता मोडीत निघाल्यासारखी होत आहे. प्रेमविवाहामध्ये मुलं मुली फसवले जातात. मुलगाही फसतो एखाद वेळेस, मुलगी फसते एखाद वेळेस, कारण त्यांना आईवडिलाचे आशीर्वाद प्राप्त होत नाही म्हणून. आता ह्या ठिकाणी ग्रहाचा अडथळा आपण पाहिला, कर्मगतीचा अडथळा पाहिला. माझ्याकडे एक पुष्कळशी लोक होतात आणि की विवाहस्थान बांधलं आहे का, कारण 3 वर्ष झाले एकही विवाहस्थळ येत नाही, 4 वर्ष झाले एकही विवाहस्थळ येत नाही, तेव्हा असा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे. मनामध्ये प्रश्न उभा राहणं साहजिकच आहे. मग विवाह बांधला आहे का, विवाह बंधन झालेलं आहे का, याप्रमाणे विचारणा आम्हाला होत असते. आता विवाह बांधला आहे का, विवाह बंधन केलं आहे का, कोणी केलं आहे, काय केलं आहे, हे त्या व्यक्तीला सुद्धा माहीत नसते, घराला सुद्धा माहीत नसते. परंतु असे प्रश्न मग ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जर बघायला गेले तर जन्मकुंडलीचा आधार घेत असताना वर्तमान ज्या वेळेला त्या व्यक्ती आपल्याकडे येतात त्यावेळेचा तो टाईम पाहायचा, त्यावेळची तारीख पाहायची आणि ती कुंडली सादर करायची. त्याला गोचरीची कुंडली म्हटली जाते आणि त्या गोचरीच्या कुंडलीतून आणि जन्मकुंडलीतून अशा असतानाच यात पुन्हा 2
वैवाहिक कुंडल्या काढायला पाहिजे. एक जन्माची कुंडली आणि गोचरीची विवाहाची कुंडली. याच्यातून आपल्याला थोडी फार माहिती नव्हे तर पुष्कळशी माहिती आपल्याला याच्यातून मार्गदर्शन मिळत असते. आणि मग त्याचं निवारण काय करायचं असते तर ज्योतिषशास्त्रामध्ये काही इंजेक्शन, टॅबलेट, कॅप्सूल नाही आहे. सलाईनचे उपचार नाही आहेत. इथे धार्मिक व्रत, उपचार, उपासना, आराधना किंवा शांतिविधान असेच विधान असते आणि हे शास्त्राला धरून असते. आता या ठिकाणी या विधी मार्गाला किती आपण प्रतिसाद देतात त्यावर यश अवलंबून असते. आपल्या मनामध्ये शंका असली तर असे विधी आपण मुळीच करू नये, कारण असे विधी करूनही मग उपयोग होत नाही हे तितकंच खरं असते. कारण देवत्वाकडे जाताना, मंदिरात जाताना आपण पूर्ण भावनेशी केलं पाहिजे, श्रद्धानिशी केलं पाहिजे, तरच आपल्याला फलप्राप्ती होते, अन्यथा नाही. मंदिरात आपण जातो आणि जोड्याचं आपल्याकडे लक्ष राहते असं व्हायला नको. नाना विधी असतात, जमा खर्चाचे, कर्ज समस्याचे, इतरत्र समस्याचे विचार अजिबात नको. निव्वळ आपण देवदर्शनाचा विचार करूनच देवाकडे जायला पाहिजे, ईश्वराचं दर्शन घ्यायला पाहिजे. आणि तेही मात्र वेळेनुसार आपल्या कुंडलीच्या माध्यमातून वेळ कोणती आहे. आपण गाडी करतात, स्वतःची गाडी असते, भाड्याची गाडी करतात, धाब्यावर जेवण खावण करतात, हौस मौज करतात आणि आपण आपल्या मनाप्रमाणे देवदर्शनाला जातात. आता तुम्ही देवदर्शन या ठिकाणी मनाप्रमाणे करतात त्यावेळेला देव तुमच्याकडे पाहतो असं मुळीच नाही. कोर्टात ज्या वेळेला तुमची फाईल येईल त्यावेळेलाच कोर्ट तुमच्याकडे बघेल, अन्यथा बघणार नाही. म्हणूनच तुमची जी वेळ आहे त्या वेळेवरच तुम्ही जर गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी देवाचं दर्शन घडेल, नाही तर मूर्ती बघणं होईल. हा फरक आहे. तीर्थयात्रा करताना मात्र वाडवडील सोबत असले तरच तीर्थयात्रा घडतात, अन्यथा अजिबात घडत नाही. तुम्ही तिथे मंदिरात दिवसभर राहा, रात्रभर राहा, तुम्हाला कधीच बघणार नाही. मग तुम्ही महाराजांच्या मंदिरामध्ये जा. वास्तविक महाराजांचं हे मंदिर नसते, ते समाधीस्थळ असते. मंदिर हे फक्त देवाचंच असते, देवशिवाय नाही. आणि संतांची मंदिरंसुद्धा असतात. संत वेगळे आणि महाराज वेगळे आणि ईश्वर वेगळे. ईश्वर हे उच्च स्थान आहे, त्याच्यानंतर संत आहे. संतांकडे परमेश्वर येऊन भेटलेले आहे. महाराजांकडे जे आहे ते महाराजांना परमेश्वराची आराधना करावी लागते आणि मग त्यांना परमेश्वराकडे जावं लागते, मंदिरात जावं लागते. हे आपल्याला बघायचं आहे. गाडगे महाराज अलौकिक व्यक्ती होत्या, श्रद्धावान व्यक्ती होता, समाजसेवक होत्या. परंतु पंढरपूरला राहून त्या कधीही विठ्ठलाच्या मंदिरात गेल्याचं नोंद नाही आहे, हे लक्षात घ्या. परंतु मनामध्ये पांडुरंग होताच. आपण नरहरी सोनारांचं उदाहरण घेतलं. संत नरहरी शिरोमणी सोनार यांच्यामध्ये शिवभक्ती होती आणि विठ्ठलाचा करदोडा करायचा होता तर त्यांनी डोळ्याला पट्टी बांधून घेतली होती. त्यावेळेला तिथे आपण जर बघायला गेले तर विठ्ठलाच्या मूर्ती शिवरूप धारण केलं होतं आणि त्यांना तो साक्षात्कार झाला होता. अशा ह्या गोष्टी असतात. तर आपण कोणाची आराधना करावी, कोणाची काही नाही, याचं मार्गदर्शन अचूक घ्यायला गेले. तुम्ही मनाप्रमाणे करायला गेले तर रोग आहे वेगळा आणि औषध आहे दुसरीकडे. डोकेदुखी आहे, कपाळाला बाम लावायचा आहे तर तुम्ही पोटाला बाम लावत आहे, तसं चालायचं नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये विवाहस्थानामध्ये काय गडबड आहे, विवाहस्थानाची काय स्थिती आहे हे आपण बघायला हवं आणि त्याच्यावरून निदान करायला हवं की विवाह योग कधी आहे, काय आहे हे आपल्याला सामान्यतः कळते. आणि काही अशा गोष्टी असतात की त्या गुन्ह्याला माफी नसते. या गुन्ह्यास माफी नाही. मर्तिक स्वर्गीय विषयी पूजापाठ, क्रियाकर्मांतर, श्राद्ध पक्ष. आता आपण जर बघितलं तर वाडवडिलांचं श्राद्ध तुम्ही घरी करतात, अक्षय तृतीयाला केलं जाते, भाद्रपद कृष्ण पक्षात केलं जाते किंवा तिथी अनुसार त्या महिन्यात त्या पक्षात केलं जाते. परंतु स्त्रीचं श्राद्ध, आईचं श्राद्ध हे मातृगयाला केल्याशिवाय पूर्णत्वात होत नाही.
पितृत्व श्राद्ध हे पितृगयाला बिहारमध्ये केल्याशिवाय पूर्णत्व होत नाही. असे किती लोक जातात? तर ह्याच्यामध्ये मला जर म्हटलं तर 10-20% वर काही लिहिणार नाही. काहींना तर हे स्थळ माहीत पण सुद्धा नाही आहे. मग आता पहा, आणि मग ज्या वेळेला ही अडचण निर्माण होते आणि ज्योतिषशास्त्राने, ज्योतिर्विद्यांनी, ज्योतिषांनी, पंडितांनी, पुजाऱ्यांनी याचा पण विचार करायला हवा का तुम्ही मातृगयाला जाऊन आले आहात का? तुम्ही पितृगयाला जाऊन आले आहेत, त्याचे श्राद्ध बरोबर केलं आहे की नाही? कारण समस्या कुठून आली आहे, त्याचं निवारण कसं करायचं आहे. आता माझ्याकडे अशा 2 व्यक्ती होत्या की त्या व्यक्ती 42 वर्षाने, एक 48 वर्ष झाले होते आणि लग्नच झाले नव्हते. स्थळं काही आली पण पटली नाही. समझोता केला तरी ते लग्न होईन असं झालं. आणि मग माझ्या पत्नीने त्यावेळेस सांगितलं की यांचं श्राद्ध पक्षाचं विचार. आणि मी श्राद्ध पक्षाचं विचारलं तर एकाचं आईचं श्राद्ध मातृगयाला त्याने केलं नव्हतं. वडिलांचं निधन झाल्यावर दुसऱ्याने पितृगयाला श्राद्ध केलं नव्हतं, म्हणून त्याला विवाहाची अडचण येत होती. आणि मग त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही आता फार वेळ काळ लावू नका, लगेच पहाटे उठा आणि निघा. आणि आश्चर्य असं की दोघांनी तिथे श्राद्धविधी आणि केलं आणि महिन्याभरात दोघांचाही विवाह झालेला आहे. म्हणजे मर्तिक पूजा, क्रियाकर्मांतराला स्वर्गीयची या ठिकाणी फार महत्त्व आहे. देवपूजेमध्ये जरासा वेळ काळ किंवा चूक झाली तर क्षम्य आहे, परंतु मर्तिकांच्या पूजेमध्ये एक गुंजभर, एक कणभरही, एक सूतभरही चूक झालेली चालत नाही. त्याला, या गुन्ह्याला क्षमा नाही. ही अडथळ्याकारक असतात आणि जसा तुमचा वेळ जातो तसा ते भोगावं लागते. आता तुम्हाला जीवन आयुष्य सुखकर करायचं असेल तर वाडवडिलांची सेवा, वाडवडिलांची मनोइच्छा पूर्ण करणं आणि श्राद्ध कर्म स्वर्गीय झाल्यावर नित्यकर्म करणं फार महत्त्वाचं आहे. 14 दिवसाचं सुतक होतं तेही पाळायला तयार नाही. 3 दिवसाचं अस्थि विसर्जना पावतोही आता करायला तयार नाही. आता तर कंपन्या निघालेल्या आहेत, तुम्ही काहीही करू नका, आम्ही अग्निडाग देतो, आम्ही जमिनीमध्ये पुरूनही देतो, तुम्ही म्हणाल तसं करून देतो, श्राद्ध वगैरेही करून देतो, जप काय असेल तर क्रिया कर्मांतरही आम्ही करून देतो, त्याची शिडी तुम्हाला आणून दाखवतो. अशा तऱ्हेचे ह्या कंपन्या आहेत. परंतु हे खरं आहे का? हे शास्त्र मान्य आहे का? हे तुम्हाला पटते का? आई वडील म्हणजे काही वस्तू नावाची आहे का? याचा विचार केला पाहिजे. कारण मला आता मी ज्या वेळेला बघतो विवाह होत नाही त्यावेळेला या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या असतात. आता काहींचं जीवन आयुष्यभर पिढ्यानं पिढ्या भाड्याच्या घरात जाते, स्वतःचं घर होत नाही किंवा नोकरी धंदा व्यवसाय लागत नाही. काहींना शिक्षा होतो, अपघातात होतात. आता तीर्थक्षेत्री गाड्या जातात, खाजगी वाहनं जातात. खाजगी वाहनं जात असताना आता तुम्ही देवाला जातात, देवाचं दर्शन करून तुम्ही परत असतात. मग अशा वाहनांना ॲक्सिडेंट, अपघात का होतो? 4 धाम यात्रा किती लोक मृत्युमुखी पडतात. आपण पाहिलं 2-4 वर्षापूर्वी हजारो लाखो लोक मृत्यू झाले. ती काय विटंबना झाली देहांची. आणि मग कुठलं प्रेत आणि कुठलं माणूस आणि कुठलं काय, याप्रमाणे आपण जर बघितलं असे विचित्रमध्ये मृत्यू का येतो तर त्याला कारण तुम्ही व्यवस्थितरित्या आईवडिलांशी वागत नाही, त्याचाच हा परिणाम असतो. आता मग त्या ठिकाणी आपण पाहिलो. आता बहुसंख्य मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला सगळ्यांना की मंदिराच्या अवतीभोवती आता सरकार जे काही घरं आहेत, दारं आहेत, जे काही शॉप आहे, छोटी मोठी दुकानं आहेत, तिच्यावर बुलडोझर चालवत आहे आणि ती उद्ध्वस्त आहे. आता मंदिराच्या दाराशी असलेल्या लोकांकडे जर आपण पाहिलं तर मग शेजारीच देव आहे, त्यांच्या पाठीशीच देव आहे, त्यांच्या समोरच देव आहे. मग तो देव परमेश्वर धावून का येत नाही असा प्रश्न अनेकांनी मला विचारलेला आहे. मग त्याच्यात आपण जर बघायला गेले तर त्याचे निर्णय कारणं असतात, त्याचे निर्णय भोग असतात, ते बघायला हवे. आणि त्यानंतर आपण कोणी अत्याचार करणारा असाला, कोणी आपण रस्त्याने चालतो आपण
तो थूक तो आपल्या अंगावर उडत असते. आपण बोलू शकत नाही आजकाल. किती लोकांची मांडणार, किती लोकांची काय करणार. म्हणून परंतु तो भोग त्या व्यक्तीला भोगावाच लागतो. असो तर विवाहाच्या ठिकाणी अडथळा येऊ नये म्हणून आपल्याला या ठिकाणी जन्मकुंडलीची आवश्यकता असते. जन्मकुंडली म्हणजे ज्याच्यावर जन्माक्षर लिहिलेलं आहे, जन्मदिनांक लिहिलेला आहे किंवा कॅम्प्युटरची कुंडली आहे. या कुंडल्या असत्य असतात, ज्याच्यामध्ये मूलतः शिरोभागीची एक कुंडली, स्वभावाची एक कुंडली, त्यानंतर आरोग्याची एक कुंडली, त्याच्यानंतर विद्येची बुद्धीची एक कुंडली, त्याच्यानंतर व्यवसाय नोकरीची कुंडली, त्याच्यानंतर विवाहाची कुंडली, त्यानंतर भाग्याची कुंडली आणि अंतिमची कुंडली आणि त्याच्यानंतर मग उपासना, आराधना आणि काहीतरी यंत्रसिद्धी ही ज्याप्रमाणे आणि एक मंत्र. आता राम 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 ओम नमः शिवाय हा जनरल मंत्र झाला. हा वैयक्तिक मंत्र नाही. वैयक्तिक मंत्राची रचना ही जन्मकुंडलीच्या भावनेतूनच येते. त्याच्यातून अक्षर निघत असतात. ते अक्षराची जुळवणी केली की तो मंत्र तयार होतो आणि तोच मंत्र आपल्याला जन्म आयुष्यभर पुरत असतो. आता या ठिकाणी आईवडिलांचे मंत्रसुद्धा तुम्ही त्यांच्या कुंडली केलेली असेल, ते मंत्र जाप केले तर फार उत्तम होत असतात. परंतु तुम्ही आईवडिला समवेतच तीर्थयात्रा करावी. आता या मृत्युमुखी पडलेल्या गाड्या असतात, वाहनं असतात, ॲक्सिडेंट होतो, अपघात होतो. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आईवडील नसतात. हेच मुलं मुली, नातवंडे, सुना हे त्यांच्या तीर्थयात्रा करीत असतात. कारण घरून निघताना त्यांना आशीर्वाद हा प्राप्त होत नाही. प्रत्यक्ष आईवडिलांनी आशीर्वाद दिलेला असला तरीही, कारण कर्मगती लिहिण्याचा अधिकार हा देवांनाही नाही म्हणून आणि आईवडिलांना नाही. कर्मगती त्या पद्धतीने आपल्याला लिहित असते आणि मग ज्याप्रमाणे आपला भोग असतो त्याप्रमाणे मृत्युमुखी पडणे, अपघात होणे, इजा होणे, फ्रॅक्चर होणे वगैरे प्रकार आपण घडलेले नित्य रोज वर्तमानपत्रातून पाहत असतो. तर हा सुद्धा आपल्याला जर बघायला गेले तर विवाहस्थानामध्ये अडथळा करणारा योग आहे. आता आपण या ठिकाणी बघायला हवं की लहानपणीच जी काही नक्षत्र शांती असते, योग शांती असते, कर्ण शांती असते, वार शांती असते किंवा ग्रह शांती असते, ती शांती 1 वर्षाच्या आत करायला हवी. वास्तविक ही शांती जी आहे तर आपल्या देहाला हा दोष लागलेला आहे. मग देहाला दोष लागत असताना खऱ्या अर्थाने 5 दिवसाच्या आत किंवा 12 दिवसाच्या आत हा विधी करून घ्यायला पाहिजे. कारण तुम्ही ज्या वेळेला जन्मनाव ठेवतात, ज्या वेळेला तुम्ही नावं ठेवतात तर त्या नावामध्ये हा दोष राहतो आणि मग नावानुसार दोष राहिलं की मग त्याच्यातून आपल्याला हे पूजनातून तो दोष काढावा लागतो. तो कठीण असतो थोडासा. म्हणून नावविरहित जे आयुष्यमान असते 5 दिवसाच्या आत किंवा 12 दिवसाच्या आत, त्याच्यामध्ये जर आपण या शांती, उपासना, आराधना, व्रत वैकल्य करून घेतली तर जेव्हा नाव ठेवतो ते शुद्धतेत, पूर्णतेत आपल्याला असते. असो आजच्या हा व्हिडिओ जो आपण करत आहोत, रावेर ते यावल आणि यावल किनगावतून जळगावला आपण जात आहोत. दौरा आहे आज 15 तारीख, सोमवार ते अमावस्या. कालची जी उपासना असेल ते आपण बघून घ्यावी. 594 नंबर आहे आणि 595 नंबर आहे. आजचा व्हिडिओचा नंबर 596 आहे. तर त्याप्रमाणे आपण उपासना दिवसभरात केव्हाही करू शकतात. लाभ मिळवा. आपल्या प्रतिक्रिया मात्र लेखी स्वरूपात पाठवण्यास विसरू नका. माझे विषय तुम्हाला आवडत असेल, माझे मार्गदर्शन तुम्हाला आवडत असेल तर मात्र आपण हा व्हिडिओ अनेकांना शेअर करा. तुम्हाला शेअर करण्याचं पुण्य प्राप्त होईल. जे ही उपासना करतील त्यांना लाभही मिळेल आणि मला समाधान प्राप्त होईल. आजचा विषय आपण इथेच थांबवण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. काही विषय असे असतात, काही विषय हे माझे स्वतःचे आहे, पण काही विषय माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या लिखित स्वरूपात जे आहे त्या स्वरूपात आहे. मध्ये मी लोणच्याचा व्हिडिओ टाकलेला होता. त्या लोणच्याच्या विरोधात अनेक ताईंनी, अनेक गृहिणींनी, अनेक भगिनींनी, अनेक महिलांनी मला विचारणा केली की आमच्या
मनामध्ये विचारसुद्धा आलेला नाही तसा गॅसवर लोणचं आपल्याला करावं लागते. असं त्या सर्व मुलींचं, त्या सर्व सुनांचं, त्या सर्व भगिनींचं, त्या सगळं आजींचं ज्या अनेक नात्यातून माझ्याशी संबंधित आहेत त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो आणि आजच्या कार्याला विराम देतो.